असा आहे आमचा व्हिडिओ. आता दिवसभर काय होते आणि काय नाही होत त्यासाठी आम्ही जत्रेत गेलो होतो. पण ते जत्रा काही पण जत्रा काही बरोबर सक्सेस लागली झाली नाही वाटते. अजून साप दिसूच राहिले. चला निघलो घरी 4 वाजताच. काय गडबडीत ना व्हिडिओ शूट करायचं ध्यानच नाही राहिलं. आज जेवल्यावर तशीच कामाला लागली मी, कारण की लय वाजले होते. 12 वाजता जेवण करायला बसलो होतो आणि 12 वाजता जेवण करून 1 घंटा तर जेवण करायलाच लागते. तर मग जेवण केलं तसंच आणि निघलो शेंगा पायाला मस्त. आणि आता निघलो घरी. बकऱ्या उरायला मागून आणि आजीनं तर मस्त इंधन काढलं बापा आणि पेंडकही बांधून ठेवलं. आणि आज शेंगा किती पाहिलं मी घरी गेल्यावर दाखवतोच तुम्हाला. व्हिडिओ कंटिन्यू करा. तिकडून येता तर बंडीत आलो, पण इकडून येता बकरा घेऊन जावंच लागत. एका इकून कुकूनही बकरा घेऊन जावंच लागत. पण आता एवढे पाय फसतात नाल्यात की एवढं कामानं बेदम नाही होत, तेवढं त्या नाल्यातून चालू बेदम होते. दाखवतोच मी तुम्हाला. नाल्यात पोहोचू द्या फक्त. आजीनं घेतलं आता इंधन डोक्यावर आणि खैरी हातात. लय जप्प निघून आली. मी बी आली आजीच्या मागं. आणि आमच्या बकऱ्या चोरू राहिल्या तिकडे. आल्या ना बकऱ्या हे का हो ते तर भाई घाईस होते. पण ते हिच्यातून दिसत नाही ते पराठीत. ते पराठीत रस्त्यानं चरत आणायला लागतात आणि चरत न्यावच लागतात बकऱ्या. चला रे आल्या मागून येता. तुम्ही का पुढे ते येतात मांग बांग. राहत नाही काही आजी सकाळ काय सांगा बाया हिंडू राहिल्या ना. हे अशा बकऱ्या घेऊन चालायला लागते पुढे आणि 2 मुलं आहेत मांग. आणि चाललो मस्त आता घरी बकऱ्या घेऊन. हा असा नाला आहे. नाल्यात एवढी रेती आहे की लय. हे पा बकऱ्याचे पाय फसतात आणि आमचेही पाय फसतात. आता आमचा व्हिडिओ काढायला शूट करायला कोण नाही. आणि ललता आजीला काही जमत नाही. बकऱ्यालाही चालता येत नाही आणि माणसालाही चालता येत नाही. नाल्यात सगळी रेतीच रेती आहे. हे पाहू शकता तुम्ही. लय जीवार येते मला नाल्यानं येणं. पण आता दादा म्हणतात तर यावंच लागतं नाल्यानं बकऱ्या घेऊन घरी. कारण बकऱ्या बांधायला कोणीच नाही घरी. आई आहे पण आईले काही अटवत नाहीत बकऱ्या. मग मी वावरात आली की मला पाला पाडतात मस्त दादा. आणि दादा मस्त येतात दोन्ही टाईम शेकड्यात. पाय टाकतो कुकडे आणि पाय पडते कुकडे. म्हणजे रेती जसा फसते पाय म्हणून जीवार येते. चांगला रस्ता असला तर काही नाही वाटत. पावलं पाहिले तर का पावलं बुटाचे निघतात काय? निघत नाही. आता मस्ती करता का रे? चला इकडे बांधतो तुम्हाला. आणलंय टाकल्या बांधून बकऱ्या. मी इकून आली तू तिकून. काय शिजवलं माय गंजा? बाई ते डाळ शिजवली उलशी. का चांगली नाही झाली का उलशीक? म्हणजे चांगली नाही झाली म्हणजे जेवढी होती तेवढी शिजवली. गुई टाकला त्याच्यात. नाही का अजून? नाही वाटलं. चला आज बनणार आहे आमच्या घरी पुरणाच्या पोळ्या. आणि ते बी मलाच बनवा लागते आता एवढं काम करून येऊन. कधीमध्ये आणून होते त्याचे आता वाटतं वाटून ठेवा लागत असते की नाही आता मग. बाई बकऱ्याच्या नांदात नाही वाटलं बाई. मग तिला 4 पूर्णाच्या पाय होतात काय? 4च का होतात? 4-5 होतात. चुलीवर शिजवली का डाळ? गॅस का आले ग मग? नाही एवढा एक गुई भिजू घातला गुयाचं. गुयाचं खरा विन्ना पोट चिचान गुई लावशीन. मग पूर्णाच्या पोळ्या गुयाच्या हा आणि चिचुनी का द्यायचं? साखरीचं साखरचं हेड. अव अव लय खरा विन पोट गुयांचीच आहे ना. जुन्या काळात खरावेच का लोकांचं पोट. पाय बाई काय करतात. उसक करतो हिला भर लई नाही करत. आज एवढा मोठा साप दिसला की लय. अहो पण काय करावं काय नाही हे सुचून नाही राहिलं ना अजून. तिकून वावरातूनच जाता
बकऱ्या बिकऱ्या बांधल्या. आता चहा घेतो मस्त. नाही अजून हातपाय धुतले ना आंघोळ केली. पहिले चहा, कारण की आमच्या आईने ठेवलं पुरणाची डाळ करून. आंघोळ बिंगोळ करत नाही तर पोचल्या आमच्या शेंगा घरी. हे एवढ्या शेंगा काढल्या होत्या आज. आनंदी घरी चाल. अशा ठेवल्या काढून. किती पुरा लागते की चूर्ण पासा पोहे 6-7 पोहे तू 6-7 पोळ्या. 4 पूर्णाच्या आणि 3 साध्या. 4 होतात का त्याच्या? लय मोठा आहे ना पुरा. करते मतान किती करतो फक्त नाही होतं बाकी तिची नको करू. 1 2 आणि 3 आणि 4. लय मोठा मोठा होता तो. मग 4 केले की लहान लहान दादा खातात का तुपाच्या? 4च होतात. बरोबर बरोबर गॅसिंग येते होते. सगळे काम उरक्याले. स्वयंपाकाचाच टाइम झाला शेवटी. मी म्हटलं लवकर घेतो करून तर नाही. आणि करून घेतो एवढ्या 4 पुरणाच्या पोळ्या. आईनं तर भाजी करून ठेवली मस्त साराची. आणि करून ठेवलं चिचोनी. पाणी घे मला 1 गिल्ला. घरी असलं की तुला नाही जमत काही करायले. वावरात गेलो की फक्त आता काल करत होतो. काल काय झालं? काल ध्यानच नाही राहिलं. बस काय एवढं पीठ बस झालं ते तर नाही. नाही काय एवढ्या. मग ते पुरणाच्या पोळ्या किती पीठ किती लागते येतेच मा नाही ना. तेच मग मी हातीच आणला होता. बाशी नाही पाहिलं पहिले किती काय आणि किती नाही. बस झालं यातले पीठ ठेवून द्यायला लागते. सगळ्या बाया करतात तशाही पोळ्या येतात मले. पण मला अशा डब्बा पोळ्या लय आवडतात. त्यासाठी मी करतो डब्बा पोळ्या. आता तुम्ही म्हणसान डब्बा पोळ्या कशात? आता मी तुम्हाला दाखवतो. तशा करून पहा एकदम मस्त येतात. मस्त सही पोळी उलटी मारायची मस्त. आणि ही अशी करून घ्यायची. आणि डब्बा असते याले. पण माझ्याजवळ काही एवढ्या मापाचा डब्बा नाही. तर मग मी घेतली वाटी. आणि हे घ्यायचं असं मस्त पॅक करून. म्हणजे हे फुटत नाही ना तुटत नाही. हे बंद करून घेतलं की असं. हे पण तशीच केली मी डब्बा पोळी. आणि हे पण तशीच डब्बा पोळी. चला तर मग आता घेतो पुरणाच्या पोळ्या करून. आणि साध्या पोळ्या मलाच लागा लागत आता स्वयंपाकाने बसल्यावर. मग काय मस्त अशी याची चकली करायची पहिलेच हातावर. पुरण जरासं काही ना असं घट केलं त्यासाठी होऊन नाही राहिलं ते. आणि अशी होते आपली डब्बा पोळी शेकून. इकडूनही टाकली तर फुगते तिकडूनही टाकली तर फुगते. तशी एवढी काही फुगून नाही राहिली पण फुगू राहिली. ती जराशी फुगत आहे त्याच्यानं ते फुगून नाही राहिली. तरी त्यातला गॅस जाऊ राहिला तर बरं आहे. कारण की पुरणाची पोळी फुगली की मग लय वेळ लागते उलट्याने. म्हणजे डब्बा पोळी केली का फुटत नाही. आणि सगळी इकडे उंडा असा बरोबर लागते. कुठं जाळी नाही ना कुठंच बारकी नाही.
आता तूप नाही चालत म्हटल्यावर मग काय तेलाच्या चालू आहेत पोळ्या. 2 तेलाच्या आणि 2 तुपाच्या. पहिली पोळी जराशी फुटली होती, ही दुसरी पोळी फुटली नाही तर हे पाक अशी फुगली आपली मस्त डब्बा पोळी.